ठरलं तर मग या मालिकेच्या 14 डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन आता गार्डनमध्ये येतो. त्याला विमलने सांगितलेलं असतं की सायली फुलं काढण्यासाठी गार्डनमध्ये आले, म्हणून अर्जुन सायलीला शोधण्यासाठी गार्डनमध्ये येतो, जेणेकरून लवकरात लवकर माझा वाढदिवस आहे हे तो सायलीला सांगू शकेल आणि घरच्यांच्या समोर उगाचच गोंधळ उडणार नाही. सायली इकडे बागेमधली फुलं वेचत असते आणि तिचं डोक्यामध्ये मग खूप वेळ तिचं डोकं दुखत असतं, कारण तिला अपघाताच्या दिवशी आदल्या दिवशी हा त्रास होत असतो. तितक्यात अर्जुन तिकडे येतो. दोघांची टक्कर होते. अर्जुन म्हणतो, केलात ना गडबड घोटाळा, आता माझी अक्कल तुमच्यात आणि तुमची अक्कल माझ्यात. लगेचच सायलीला लहानपणीचे किस्से आठवायला लागतात आणि तिला लहानपणीच्या अर्जुनचा, लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे स्वतःचा आवाज ऐकू यायला लागतो, कारण हा डायलॉग अर्जुन लहानपणी नेहमी बोलायचा. आता सायली इकडे तिकडे पाहते, कसले आवाज मला हे ऐकायला येत आहेत. सायलीला काही कळतच नाही. अर्जुन म्हणतो, काय झालं? अहो लक्ष कुठे आहे तुमचं? मी तुम्हाला कधीपासून बोलतोय. सॉरी, म्हणजे मी तुमच्यावरती अचानक एकदम ओरडलो, पण तुम्ही होतात कुठे? किती वेळ तुम्हाला मी आवाज देतोय. पण सायली या सगळ्यातून बाहेरच आलेली नसते. तिला मात्र या सगळ्यामध्ये ते आवाज कानात घुमत असतात. अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला हे सांगायला फोन करत होतो, तुम्हाला हे सांगायला भेटत होतो की माझा उद्या वाढदिवस आहे आणि घरच्यांनी कोणी तुम्हाला सांगितल्यावरती वेगळ्या पद्धतीने तुम्ही रिॲक्ट व्हावं नको, म्हणजे असं रिॲक्ट व्हायला, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. यावर सायली म्हणते, सर लवकर सांगितलं, मला हे ऑलरेडी समजलेलं होतं. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला समजलं? मम्माने सांगितलं का? झालं, म्हणजे तुम्ही काहीतरी बोलला असाल, तिला डाऊट आला असाल, झालं काय नक्की? यावरती सायली म्हणते, सर मी असं दाखवलंच नाही की मला माहीत नाही आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड, म्हणजे अच्छा मग तुम्ही असं का म्हटलं होतं की गिफ्ट देणार नाही म्हणून मला? यावरती सायली म्हणते, सर बड्डेला काही गिफ्टच द्यायला पाहिजे असं काही नसतं. असं म्हणत सायली आता अर्जुनची मुद्दाम थट्टा करत असते आणि आता अर्जुन आणि सायली दोघं बोलत असतात, पण त्याच वेळेला सायली आपलासुद्धा उद्या वाढदिवस आहे हे मात्र लपवत असते आणि तिला गार्डनमध्ये लहान मुलांचा खेळण्याचा, ते लहानपणीचे सगळे क्षण आठवत असतात आणि सायली इकडे तिकडे पाहते. अर्जुनला काहीच कळत नाही की नक्की सायलीला झालंय तरी काय. सायलीला वाढदिवसाच्या दिवशी ते सगळे आवाज कानावरती पडणं हा एक प्रकारचा संकेतच असतो की सायलीला आता जुन्या गोष्टी हळूहळू आठवायला लागलेल्या असतात. तोपर्यंत किल्लेदारांच्या घरी आता रविराज झाडं लावत असतात आणि म्हणतात, जोपर्यंत आपण ही पॉझिटिव्हिटीची कामं करतोय ना, ही पॉझिटिव्हिटी आपल्या प्रतिमापर्यंत पोहोचणार. आणि आत्तापर्यंत आपण उडत्या बातम्या ऐकत होतो की पनवेलमध्ये प्रतिमाला पाहिलंय, बस स्टँडवरती प्रतिमाला पाहिलंय, पण आत्ता स्वतः पूर्णाजींना संकेत मिळाला आहे नाण्याच्या स्वरूपामध्ये, म्हणजे लवकरात लवकर आपल्याला प्रतिमा मिळणारच. ही आता इकडे प्रिया विचार करत असते, काय चाललंय तरी काय, मला कळतच नाही आहे. या सुमनचं आणि ह्या किल्लेदारचं डोकं फिरायची वेळ आलेली आहे. सुमन म्हणते, भाऊजी तुम्हाला माहिती आहे ना, मला पण वहिनी दिसल्या होत्या. यावरती रविराज म्हणतो, हो तर ते कसं मी विसरेन, तुला पण दिसली होती, त्यामुळे आता मात्र आपल्याला लवकरात लवकर प्रतिमा भेटणार याच्यावरती माझा विश्वास आहे. आपण लवकरात लवकर झाडं लावूया. तन्वी ये की तू पण झाडं लाव. असं म्हणत तो प्रियाला सुद्धा झाडं लावायला बोलवतो. इकडे नागराजला झाडं लावायला बसवतो आणि डास चावत असल्यामुळे दोघंही चिडचिड करत असतात. तोपर्यंत अर्जुन रूममध्ये विचार करत असतो की आज माझा रात्री बर्थडे सेलिब्रेट करायचा, म्हणून सायली मला सरप्राईज देणार असतील, त्याचीच तयारी त्या करत असतील का, असा विचार करत अर्जुन स्वतःच खुश होतो आणि मी खाली जाऊन पाहू का, असं मनात त्याच्या विचार येतो. नंतर तो विचार करतो, नको नको, त्यांचं सरप्राईज मी स्पॉईल कशाला करू. पण तितक्यात तिथे सायली येते आणि म्हणते, सर आज मी खूप दमले, त्यामुळे मी ना लवकर झोपते आहे. अर्जुन विचार करतो, अशा काय ह्या, म्हणजे माझ्या बड्डेची काहीही तयारी न करता आता ह्या अशाच झोपणार, नक्की यांच्या मनात तरी काय आहे. सायली म्हणते, सर प्लीज आज खूप दमले, मी झोपते. असं म्हणत सायली झोपण्याची ॲक्टिंग करते. अर्जुन आता एकदम विचित्रच त्याला वाटतं की अशा काय ह्या, आत्ता तर म्हटलं की माझा बड्डे यांच्या लक्षात आहे, मग सरप्राईज द्यायच्याऐवजी या झोपतायत. अर्जुनला रागच येतो. सायली झोपी सुद्धा जाते. अर्जुन पण चिडतो, पांघरून घेऊन तो पण झोपी जातो. सायली अर्जुनकडे एका डोळ्याने पाहत असते, तो झोपला की नाही, आणि थोड्याच वेळात अर्जुन झोपल्यावरती सायली खाली उठून तयारीसाठी येणार असते. इकडे आता प्रियाची नुसती चिडचिड चालू असते. ती विचार करत असते, इथून उठता पण येत नाही आणि हे काम करता पण येत नाही आहे, कारण डासांनी सगळं फोडून काढलेलं असतं. तोपर्यंत नागराज म्हणतो, आटप लवकर, डासांचं डिनर व्हायच्या आधी आपल्याला आज जायला पाहिजे, उगाच ते बसून ना काहीतरी व्हायचं. पण रविराज मात्र अगदी प्रेमाने, आपुलकीने आणि श्रद्धेने झाडं लावत असतात, कारण प्रतिमा हे काम दर तिच्या वाढदिवसाला करायची आणि तोच वसा रविराजांनी घेतलेला असतो. निखळ प्रेमाचं एकमेव प्रतीक असतं हे.
इकडे आता सायली सुद्धा अर्जुन झोपल्यावरती अलगद उठते आणि तयारीला लागते, पण सायलीचं डोकं दुखायला लागतं. दरवर्षी हे आपल्याला असं का होतं याचा उलगडा सायलीला होतच नसतो. सायली विचार करत असते, आज काहीही झालं, माझं कितीही डोकं दुखत असेल तरी अर्जुन सरांचं सरप्राईज मी स्पॉईल होऊ देणार नाही. मी त्यांना छानपैकी सरप्राईज देणार म्हणजे देणारच, असा विचार करत सायली आता तिथून पटकन खाली येते. खाली येऊन सायलीला केक बनवायचा असतो. अर्जुनला झोपीत तसंच ठेवून दबक्या पावलांनी सायली खाली येते. अर्जुनला काहीच माहीत नसतं. खाली तोपर्यंत तयारी सुरू झालेली असते. छानपैकी सगळेजण डेकोरेशन करत असतात. सायली केक बनवायला लागते. बाकी सगळेजण घरातलं डेकोरेशन करतात. सगळ्यांची लगबग चालू असते. सायलीची मात्र केक बनवण्याची लगबग चालू असते. हे सगळं करताना तिचं डोकं दुखतच असतं. ती कुणालाही काहीच सांगत नसते, पण स्वतः त्रास सहन करत अर्जुनचा वाढदिवस स्पेशल व्हावा म्हणून ती केक बनवत असते. तोपर्यंत डेकोरेशन करत असताना कल्पना म्हणते, हे गे तू फोटो मागितले होतेस ना, फोटो कशासाठी? यावरती अश्विन म्हणतो, असं एका क्लिपला फोटो लावायचे असं सायली बहिणीने सांगितलंय. यावरती कल्पना म्हणते, ही तर भारीच आयडिया आहे. प्रताप म्हणतो, याच्या आधी आम्हाला कधी ही आयडिया सुचलीच नाही. यावरती कल्पना म्हणते, हो, याआधी सायली कुठे होती ही आयडिया आपल्याला सांगायला? खूप छान एकदम आयडिया आहे. आता आपला छानपैकी बर्थडे सेलिब्रेट होणार. अस्मिताला बोलवलं तर पण अस्मिता सोफ्यावरती येऊन झोपते आणि म्हणते, आवरा रे पटापट, तुमचं झोपायचं आहे मला. सायली मात्र इकडे अगदी आवडीने केक बनवत असते. केक बनवत असताना तिला अजूनही काही आवाज डोक्यामध्ये घुमत असतात. तिचं डोकं दुखत असतं. आता इकडे तयारी छानपैकी चालू असते आणि अश्विन म्हणत असतो, काय ग, तू काय झोपा काढायला इकडे आलीस का? अस्मिता म्हणते, आमच्यातनं या वेळेला इतक्या रात्री झोपतात. अश्विन म्हणतो, आमच्यामध्ये ना भावाचा वाढदिवस असेल तर तो रात्री सेलिब्रेट करण्यासाठी तयारी करतात, असं काही झोपायला जात नाही कोणी. यावरती आता मात्र इकडे अस्मिता आणि अश्विन या दोघांची भांडणं सुरू होतात आणि दोघंजणं भांडायला लागतात. तोपर्यंत सायली आता छानपैकी केक बनवते आणि डोकं दुखत असल्यामुळे वस्तू इकडच्या तिकडे जरा होत असतात, पण ती तिचं काम सोडत नसते. अचानक तिच्या डोक्यामध्ये कसली तरी कळ येते आणि तिच्या आणि डबा खाली पडतो. तितक्यात तिथे विमल येते आणि विमल म्हणते, सायलीताई काय झालं तुम्हाला? यावरती सायली म्हणते, काही नाही विमलताई, थोडं डोकं दुखते. विमल म्हणते, तुम्हाला सवय नाही आहे ना जागरणाची, म्हणून तुम्हाला हा त्रास होत असेल. यावरती सायली म्हणते, असेल कदाचित. आता मात्र विमलला कळतं की सायलीला त्रास होत आहे. ती सांगत असते, जा बरं तुम्ही थोडा आराम करा. सायली म्हणते, नको, आज सरांच्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा दिवस आहे ना, तो असा आरामात नाही मला घालवायचा. आणि छानपैकी केक तयार झालेला असतो. सायलीचं डोकं मात्र दुखतच असतं. तोपर्यंत इकडे आता चैतन्य साक्षीकडे आलेला असतो. साक्षीकडे आलेला चैतन्य म्हणतो, कसा दिसतोय मी, निघू का? आणि तो अर्जुनकडे बर्थडेला येत असतो, पण साक्षी त्याला आता ओढते आणि म्हणते, तू इतका हँडसम दिसतोयस, मी तुला असा बरा जाऊन देईन. चैतन्य म्हणतो साक्षी, आणि साक्षी चैतन्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत अश्विनचा चैतन्याला कॉल येतो. चैतन्य कॉल घेतो. अश्विन म्हणतो, काय रे, अरे आम्ही सगळी तयारी केली, येतोयस ना तू? अर्जुनचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. चैतन्य म्हणतो, अगदी 5 मिनिटामध्ये पोहोचतो. फोन ठेवल्यावरती चैतन्य म्हणतो, हे बघ साक्षी, मला निघावं लागेल. साक्षी म्हणते, नाही मी तुला सोडणार नाही. चैतन्य म्हणतो, थांबायचं तर मला पण आहे ग, पण मी अर्जुनच्या बड्डेला गेलो नाही तर तिकडे सगळ्यांना संशय येईल आणि मग खूप मोठी गडबड होईल. मी कुठे गेलो याच्यावरती चर्चा झाली तर सगळं भांडं फुटेल. प्लीज नंतर आपण भेटूया का? असं म्हणत चैतन्य जड मनाने तिकडून निघतो. पण साक्षी मात्र चैतन्याचा वापरच करत असते. चैतन्य मनापासून प्रेम करत असतो आणि साक्षी विचार करते, जा रे जा, कारण हे किती दिवसाचं आपलं रिलेशन असणार आहे आणि या रिलेशनमुळे तुझ्या आणि अर्जुनमधली घट्ट मैत्री घट्ट शत्रूमध्ये बदलाल ना तुम्ही दोघंजण, याची मी अचूक काळजी घेणार. असा घाणेरडा प्लॅन साक्षी करत असते. तोपर्यंत इकडे सगळेच जण बड्डेची डेकोरेशनची तयारी करत असतात आणि सायलीने केक आणून ठेवला असतो. केक आणल्यावर ती अस्मिता म्हणते, शी किती डाऊन मार्केट केक आहे हा, म्हणजे आपण केकची ऑर्डर का नाही दिली? यावरती आता मात्र अश्विन म्हणतो, अस्मिताई, अगं प्रेम, आपुलकी, माया हे काही असतं की नाही? म्हणजे नुसता केक ऑर्डर केला की झालं का? सायली बहिणीने किती प्रेमाने हा केक बनवलाय. यावरती अस्मिता म्हणते, अरे तू पण असाच डाऊन मार्केट झालायस. यावरती अश्विन म्हणतो, ठीक आहे, डाऊन मार्केट तर डाऊन मार्केट, तुझ्या बड्डेला आपण ना रेडीमेड केक मागवू, कारण तसंही तुला प्रेम, आपुलकी, भावना हे काही कळतच नाहीये. प्रताप म्हणतो, तुमचं दोघांचं भांडण किती चाललंय? म्हणजे आता तुम्ही इतके मोठे झालात तरी तुमचं भांडण आम्हीच सॉल्व्ह करायचं का? शांत बसावं. असं म्हणत प्रताप दोघांना शांत करतो. आता मात्र इकडे विमल म्हणते, सायलीताई खूप सुंदर केक बनवलाय था तुम्ही.
आता अस्मिताचं तोंडच बंद होतं. सगळ्यांनी मिळून अस्मिताचं तोंड बंद केलेलं असतं. सायली आता केक छानपैकी डेकोरेट करायला लागते आणि आता अर्जुनला उठवण्याची वेळ येते. सायलीने डेकोरेट केलेला केक आता छान दिसायला लागलेला असतो. त्याच्यावरती हॅपी बर्थडे अर्जुन असं सुद्धा सायलीने लिहिलेलं असतं. आणि आता अर्जुन खाली येतो. त्यावेळेला कल्पना म्हणते, माहिती आहे का अर्जुन तुला, सायलीने स्वतःच्या हाताने केक बनवलेला आहे. अर्जुन म्हणतो, खरंच, थँक्यू सो मच. असं म्हणत अर्जुन आता सायलीचे आभार मानतो. केक कट करणार, पण त्याचं लक्ष सारखं दरवाजाकडे जात असतं. म्हणजे रविराज किल्लेदार सिनियर अजून आला नाही याचं त्याला वाईट वाटत असतानाच अचानकपणे रविराजांची एकदम धमाकेदार एंट्री होते. सोबत प्रिया पण असते. रविराज अर्जुनच्या बड्डेला आवर्जून आल्यामुळे अर्जुन खुश होतो आणि केक कापायला लागतो. छानपैकी केक कटिंग चालू असतं. तितक्यात सायलीला आता मात्र कुसुमचा कॉल येत असतो तिला बड्डे विश करण्यासाठी. अजूनही सायलीने आपला बड्डे आहे हे कुणालाही सांगितलेलंच नसतं आणि सायली फोनवरती बोलत असते. अर्जुन विचार करतो, इतक्या रात्री यांना फोन तरी कुणाचा आला, कारण इकडे बड्डेचं सेलिब्रेशन चालू असतं आणि तिकडे सायली फोनवरती बोलत असते. आता अर्जुनला समजणार का की आजच सायलीचा वाढदिवस होता आणि अपघाताच्याच दिवशी सायली आश्रमात गेली होती आणि मालिकेतल्या सगळ्याचा उलगडा होणार असतो.